प्रत्येकाने मेहनत घेतली पाहिजे. खरं तर मुलींनी खरं तर घरचे सपोर्ट खूप करतात. लहान मुलं असो किंवा सगळे खूप म्हणजे सपोर्टिव्ह करतात. त्याच्यामुळे तुम्ही असं गिव्ह अप करू नका आणि खूप मेहनत घेण्याचा प्रयत्न करा. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ. IT करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. माझं बीटेक कम्प्युटर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे आणि त्यानंतर पुण्यात पुणेरी पॅटर्न मकरपट्टा IT पार्क पुणेमध्ये डेटा सायन्स हा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर इंटरव्ह्यू प्रिपरेशन केलं आणि मी आता इंटरव्ह्यू क्रॅक झाले आहे. माझी प्लेसमेंट झाली आहे IT कंपनीमध्ये. स्वप्नाली कसं वाटतंय आज? मग आज माझी प्लेसमेंट झाली त्याच्यामुळे खूप छान वाटते. अच्छा, तो पुढे पण माझी प्रोग्रेस होईल यासाठी मी खूप प्रयत्न करेल. चांगली गोष्ट आहे. चला, अभिनंदन पुणेरी पॅटर्न टीम कडून. चालेल. स्वप्नाली, आमच्या टीमला सांगा की तुमची थ्रूआउट जर्नी कशी होती, तुम्ही कसा अभ्यास केला किंवा पुणेरी पॅटर्न कडून तुम्हाला काय सहकार्य मिळालं? पुणेरी पॅटर्न खूप सपोर्टिव्ह टीम आहे. सारिका मॅम खूप मला म्हणजे मेहनत घ्यायला लागली. मला इंग्लिश पण बोलता येत नव्हते पण प्रॅक्टिस खूप करावी लागली. त्यासाठी एफर्ट्स खूप घेतले मी आणि इंटरव्ह्यू साठी सुद्धा खूप तयारी केली. प्रथम सिद्धेश सरांनी मला खूप म्हणजे इम्प्रूव्ह केले. हे कर, असं कर, तसं कर, म्हणजे खूप प्रोत्साहन दिले. त्यांच्यातर्फे सुद्धा मी त्यांचे खूप आभार मानते मी. किशन सरांनी प्लेसमेंट ऑफिसर आहेत त्यांनी सुद्धा खूप मला मेहनत घेण्यासाठी सांगितले. खूप प्रोत्साहन दिले त्यांनी आणि खूप पुणेरी पॅटर्न टीम खूप सपोर्टिव्ह आहे. चला, चांगली गोष्ट आहे. बरं, आता जे बाकी स्टुडंट्स आहेत पुणेरी पॅटर्नचे, त्यांना तुम्ही काय मेसेज देणार? कारण तुम्ही क्लास कधी जॉईन केला, कधी प्लेसमेंट झालं, त्याच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आले, हे तुम्ही जरा स्टुडंटला सांगू शकता का? मी क्लास सप्टेंबर 2023 मध्ये जॉईन केलता. आता 1 इयर होत आले मला क्लास लावून, पण खूप वेळ लागला मला प्लेसमेंट होण्यासाठी. कारण की इंग्लिश माझं इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप मला वेळ लागला. तर तुम्ही ते इंग्लिश अगोदर इम्प्रूव्ह करा, मग इंटरव्ह्यू क्रॅक करण्याचा प्रयत्न करा, हेच मी सांगेन. आणि बाकी तुम्ही नाही का टेक्निकल गोष्टींची कशी प्रॅक्टिस केली किंवा काय केलं, किंवा बाकी स्टुडंटला तुम्ही काय सांगाल? कोडिंग माझं खरं तर म्हणजे नव्हतं येत मला, पण मी खूप प्रॅक्टिस करते कोडिंगची. रोज डेली कोडिंगची प्रॅक्टिस केली तर त्यात इम्प्रूव्हमेंट होते. चालेल. आणि तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड शॉर्टली सांगू शकेल का? कारण मला असं वाटतं स्वप्नाली ही आमची अशी स्टुडंट आहे ती जवळपास महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेडीज इन्स्पिरेशन आहे. कारण की त्यांची फॅमिली आहे, त्यांना पण एक लहान मुलं आहे. हे सगळं असताना पण त्यांनी एफर्ट्स टाकले, त्यांच्या फॅमिली त्यांना सपोर्ट केलं आणि आज ते एक सक्सेसफुल IT जॉब घेतात. तर त्या बाबतीत तुम्ही शॉर्ट मध्ये सांगू शकाल का सगळ्या मुलींना? मी खरं तर मॅरिड आहे आणि माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह फॅमिली आहे. मला एक छोटा मुलगा आहे, तरी पण मी म्हणजे प्रयत्न केला पुढे जायचा. त्याला घरी सोडून मी इथं पुण्यात राहायला आले, पण खूप मी म्हणजे एफर्ट्स घेतले यासाठी. माझ्या सासू सासरे पण खूप म्हणजे सपोर्टिव्ह आहेत. त्यांच्यामुळे तर खरं मी पाऊल पुढे टाकू शकले. त्यांच्यासाठी टाळ्या वाजल्या. आणि मिस्टरांचे खूप सपोर्टिव्ह, मिस्टर खूप सपोर्टिव्ह आहेत. त्याच्यामुळे मी खरं तर इथपर्यंत पोहोचले. नाईस. तर तुम्ही सांगितलं तुम्हाला एक लहान मुल आहे, त्याचं काय वय आहे, किती वर्षांचं तुमचं लहान मुलगा आहे? तो 2.5 वर्षाचा आहे आता. 2.5 वर्षाचं लहान मुल त्या सोडून जर डेटा सायन्स सारखा कोर्स करतात आणि 1 वर्ष मेहनत टाकून जर त्या IT मध्ये प्लेस होतात, तर हे इन्स्पिरेशन मला असं वाटतं प्रत्येक मुलीने आणि प्रत्येक महिलेने घेतलंच पाहिजे. कारण खूप महत्वाची गोष्ट ही. बऱ्याच वेळा काय होतं, ते आपल्याला सपोर्ट मिळतो, पण त्या सपोर्टचा पॉझिटिव्हली आपण उपयोग करून प्लेस करताना जे आपल्याला अडथळे येतात, जसं की आता तुम्हाला पुण्यात यायचं असेल किंवा इंटरव्ह्यू द्यायचा असेल, तर त्यासाठी एक सपोर्टिव्ह फॅमिली असणं गरजेचं आहे. जसं की आपले आई वडील असतील, आपले बहीण भाऊ असतील, तसंच त्यांचे जे सासू सासरे आहेत, हजबंड आहेत, त्यांनी त्यांना खूप हेल्प केली. तर खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. बऱ्यापैकी मुलींना नंतर शिकवायचा चान्स मिळत नाही, म्हणून मुली नाही का खूप वंचित राहतात एज्युकेशन पासून, IT जॉब्स पासून. पण स्वप्नाली कडून ही गोष्ट खूप शिकण्यासारखी सगळ्या मुलींनी. तर मला असं वाटतं की ही खूप बेस्ट गोष्ट आहे. तर आपण इन्स्पिरेशन नक्की घेऊयात. चालेल, अभिनंदन परत.
आणि तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड एकदा शॉर्टली सांगाल का सगळ्यांना? एज्युकेशन बॅकग्राऊंड वगैरे कसं तुम्ही स्टडी केलं, कुठून केलं, काय? मी बीटेक कम्प्युटर इंजिनिअरिंग झाले आणि डिप्लोमा नंतर माझं मेरिट झालंय, त्याच्यामुळे मला पॉसिबल नव्हतं इंटरनल करण्यासाठी कॉलेज. मी एक्सटर्नल कॉलेज केलं आणि घरच्यांचा सपोर्ट होता, त्याच्यामुळे मी पुण्यात क्लास लावू शकले, पुणेरी पॅटर्न मगरपट्टा IT मध्ये. त्याच्यानंतर मी इम्प्रूव्ह करण्याचा खूप प्रयत्न केला. चांगली गोष्ट आहे. बरं, तुम्हाला जर काही सल्ला द्यायचा असेल, जर आज तुम्ही ह्या साईडला आहेत, आज तुम्हाला पहिला जॉब मिळाला, तर तुम्ही काय सल्ला देताल सगळ्यांना? तुमच्या अनुभवातून सांगा. प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला यश भेटत नाही. तुम्ही जर प्रयत्न केला तर खरंच तुम्ही यशस्वीरित्या पास होता. चांगली गोष्ट आहे. नाईस, थँक्यू. चालेल, नाही खूप छान वाटलं, तुम्ही खूप कॉन्फिडेंटली बोललात. परफेक्ट, अमेझिंग. मी तर खूप खुश आहे ऍक्च्युली. चालेल. Thanks to Puneri Pattern and Sarika ma'am and Puneri Pattern all team. Join Puneri Pattern.